श्रीराम समर्थ. श्री गोंदवलेकर महाराज प्रवचने दिवस 161. वासनानाश हाच मोक्ष. पुष्कळदा भक्ती म्हणजे काय किंवा परमार्थ कशाला म्हणतात हेच आपल्याला कळत नाही. ज्याला प्रपंच नीट करता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार. प्रपंचाला कंटाळून भक्ती नाही येणार. कंटाळा प्रपंचाचा येण्यापेक्षा विषयांचा आला पाहिजे. मला सुख व्हावे हा प्रत्येक जीवाचा मुख्य हेतू असतो. मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय. जिवंतपणी मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती अशी मोक्षाची व्याख्या करता येईल. खरोखर भगवंताजवळ काय कमी आहे? एक आपले मन त्याला द्यावे आणि त्याची श्रद्धायुक्त भक्ती करावी. काळजी करणे म्हणजे भगवंतावर भरोसा नसणे होय. प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यास वृत्ती होय. वासना न ठेवता आपल्या हातूनच कर्म होत नाही त्याला काय करावे? माझे समाधान माझ्याजवळ असताना दुसरीकडे ते मिळेल का असे आपल्याला वाटते, हेच आपले चुकते. हवे पण संपले नाही तोपर्यंत समाधान नाही. हव्यास मरेपर्यंत सुटतच नाही. हे सर्व रोगांचे मूळ आहे. आणि म्हणूनच ज्याची वासना नाहीशी झाली तो मोक्षत्वाला गेला खरा. आशेची निराशा झाली नाही तोपर्यंत भगवंताचा दास नाही होता येणार. आशा जेव्हा मनात उठेल तेव्हा ती भगवंताला अर्पण करावी. प्रत्येकाला वाटते मी श्रीमंत व्हावे, पण किती जण तसे होतात? म्हणजे ही निराशाच नाही का? प्रपंच खरोखरीच नाटकासारखा आहे. नाटकामध्ये एखादा मनुष्य राजा झाला काय किंवा भिकारी झाला काय, प्रत्यक्ष जगामध्ये त्याला किंमत नाही. उलट भिकाऱ्याचे काम करणाऱ्याने जर ते उत्तम केले तर लोक त्याचे कौतुक करतात. तसे प्रपंचामध्ये कोणी श्रीमंत असला काय किंवा कोणी गरीब असला काय, त्याला महत्त्व नसून त्याने भगवंताचे अनुसंधान किती ठेवले याला खरे महत्त्व आहे. आपण पैसा साठवला तर गैर नाही,